संभाजीनगरमध्ये बिल्डरच्या 7 वर्षांच्या मुलाचं खंडणीसाठी अपहरण, 2 कोटींच्या खंडणीची मागणी, घटना सीसीटीव्हीत कैद. मुख्यमंत्री फडणवीस आज बीड दौऱ्यावर ढसांच्या मतदारसंघातील विकास कामांचं उद्घाटन करणार. उघड संघर्षानंतर पंकजा मुंडे आणि धस एकाच मंचावर दिसणार. देवगिरीवरील अजितदादांच्या बैठकीला छगन भुजबळांची दांडी. सागरवर जात फडणवीसांनी घेतली भेट. भेटीनंतर चर्चांना उधाण. ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यात भाजपचे संपर्क मंत्री काम करणार. आगामी निवडणुकीसाठी भाजपची जोरदार खेळी. प्रत्येक जिल्ह्यावर लक्ष. वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरांविरोधात संताप. पुण्यातील घराबाहेर शिवप्रेमींचं आक्रमक आंदोलन. टीकेची झोड उडाल्यानंतर सोलापूरकरांनी मागितली माफी. दिल्ली विधानसभेसाठी मतदान सुरू. 70 जागांसाठी केजरीवाल यांची आप आणि भाजपमध्ये थेट लढत. तर आप तिसऱ्यांदा बाजी मारणार की भाजप गडाला सुरुंग लावणार याकडे लक्ष. दिल्ली विधानसभेच्या मतदाना दिवशीच पंतप्रधान मोदींचं कुंभ स्नान. मोदी यांच्या प्रयागराज दौऱ्याच्या टायमिंगची चर्चा. कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पत्राची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल. कांदा खरेदीतील घोटाळा प्रकरणी 15 कंपन्या टाकल्या काळ्या यादीत. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. स्कूल बस 15 ते 18% महागली. मुंबईसह राज्यभरात एप्रिलपासून शुल्क वाढ. प्रति विद्यार्थी 150 ते 200 रुपये पालकांना जादा मोजावे लागणार.